राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले, हकालपट्टी किंवा उचलबांगडी हे शब्दप्रयोग चुकीचे आहेत, कारण पक्षाकडून कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही. मी अजूनही अजितदादा पवार यांचा कार्यकर्ता आहे आणि हेच माझ्यासाठी प्रवक्तेपदापेक्षा मोठं पद आहे. त्यांनी पुढे म्हटलं, मला प्रवक्तेपद गमावल्याचं दुःख नाही. भारतीय संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्याचा मी पूर्ण वापर करणार. मिटकरी यांनी स्पष्ट केलं की शेतकरी, सर्वसामान्य आणि राज्यहिताचे प्रश्न मांडत राहीन. कारण काय असू शकते मी सांगू शकत नाही. हकालपट्टी किंवा उचलबांगडी हे शब्दप्रयोग जे मीडियातून कालपासून दाखवले गेले ते अत्यंत चुकीचे आहेत. तसं कुठलंही पत्र मला काही अधिकृत पक्षाकडून आलेलं नाही आणि पक्षाचा प्रवक्ता यापेक्षाही मोठं पद माझ्याकडे आहे, ते म्हणजे अजितदादाचा एक कार्यकर्ता. दादाचा कार्यकर्ता असणं आणि दादांवर निष्ठा ठेवून पक्षात काम करणं ही मला असं वाटते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. अजितदादांच्या पक्षात काम करण्याची संधी मिळते. वारंवार जिथं शेतकऱ्याचा विषय असेल, जिथं सर्वसामान्यांचा विषय असेल, जिथं राज्यहिताचा विषय असेल, त्या ठिकाणी मी भारताचा नागरिक या नात्यानं बोलणार. कारण पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवलं तर मला अजिबात दुःख नाही, पण भारतीय संविधानाने मला फंडामेंटल राईट्स अर्थात बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा पूर्ण वापर संपूर्ण शक्तीनिशी मी आपल्या प्रचार प्रसार माध्यमांद्वारे करणार आहेच. पण तुर्तास मी अजितदादा पवार यांचा एक कार्यकर्ता आहे आणि हे पद माझ्याकरता प्रवक्तेपदापेक्षा मोठं आहे.